नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। तर बघा, तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी घेऊन आलेली आहे। नुकताच पूर्ण झालेली आता मेडिकल टेस्ट पूर्ण झाली होती मुलांची। आता ट्रेनिंगचे त्यांची तारीख आणि सेंटर कुठलं असणार आहे हे जाहीर झालेलं आहे। तर पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे। तर बघा मित्रांनो, हे परिपत्रक जाहीर झालेलं आहे। त्याच्यामध्ये ट्रेनिंग सेंटर कुठे व तारीख काय असणार आहे, हे किती उमेदवारांची लिस्ट लागलेली आहे हे सगळे या परिपत्रकामध्ये जाहीर केलेलं आहे। तर बघूया सोबत काय घेऊन जायचे आहे, कोणते ट्रेनिंग सेंटरला पाठवलं जाणार आहे, काय आहे महत्त्वाची सूचना, कोणते डॉक्युमेंट्स घेऊन जाणे तुम्हाला बंधनकारक आहे, या सगळ्या आपण जे गोष्टी आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। तर बघा मित्रांनो, तुम्ही येथे विषय बघू शकताय। नवप्रविष्ट चालक पोलीस शिपाई पुरुष यांनी पोलीस प्रशिक्षण केंद्रात देण्यात येणाऱ्या 6 महिन्याच्या मूलभूत प्रशिक्षणाबाबत। तर बघा मित्रांनो, आता ही जी लिस्ट आहे ती एकूण 302 उमेदवारांसाठी पोलीस शिपाई चालक या पदासाठी ही ट्रेनिंगची लिस्ट लागलेली आहे। चालक या पदासाठी 6 महिन्याची ट्रेनिंग असते व पोलीस शिपाई या पदासाठी एकंदरीत जर म्हटलं तर 9 महिन्याची ट्रेनिंग असते। तर बघा मित्रांनो, येथे पहिले पोलीस शिपाई या पदासाठी एकूण 2314 उमेदवारांची लिस्ट लागलेली आहे। आता ही नवीन तिसरी जी लिस्ट आहे ती पोलीस शिपाई चालक या एकूण 302 उमेदवारांची ही लिस्ट लागलेली आहे। तर येथे आपण बघूया। बघा, ह्या 302 उमेदवारांचं बघा, पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज दौंड येथे येत्या 23 तारखेपासून हे ट्रेनिंग चालू होणार आहे। तर त्यांना पहिले 21 जून 2025 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज दौंड येथे पाठवण्यात येईल व 23 तारखेपासून तुमची ही ट्रेनिंग चालू होणार आहे। तर बघा, येथे तुम्हाला इथे पुढे घटक दिलेले आहेत की कुठल्या कुठल्या उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे। बघा, पोलीस आयुक्त बृहन्मुंबई येथून 160 उमेदवारांचं निवड येथे करण्यात आलेली आहे। पुढेच तसं पोलीस आयुक्त ठाणे शहर येथून 4 उमेदवारांची निवड येथे करण्यात आलेली आहे। पुढे पोलीस आयुक्त पुणे शहर येथून 77 उमेदवारांची निवड येथे करण्यात आलेली आहे। तर बघा, तुम्ही येथे बघू शकताय, इथे घटक वाईज किती सिलेक्शन झालेलं आहे उमेदवारांचं ते इथं दिलेलं आहे। असे एकूण येथे 302 उमेदवारांचं सिलेक्शन येथे झालेलं आहे आणि त्यांची नानवीज दौंड येथे ट्रेनिंग येत्या 23 तारखेपासून चालू होणार आहे। तर बघा, पुढे तुम्ही काय महत्त्वाचे डॉक्युमेंट्स तुम्ही घेऊन जायचे आहेत, काय महत्त्वाच्या सूचना काय आहेत ते आपण याच्यावर पुढे चर्चा करणारच आहोत। तर बघा, येथे दिलेले आहे, बँकेमार्फत शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन अदा करावे असे शासनाचे धोरण असल्याने सर्व चालक पोलीस प्रशिक्षणार्थीचे पुरुष बँकेत बचत खाते उघडून त्यांना देय असलेले सर्व देयक त्यांच्या खात्यामध्ये जमा करावे। म्हणजे तुमचं बचत खातं असणं हे गरजेचं आहे। आणि तसंच पुढे केंद्रात पाठवताना त्यांचे ATM कार्ड आणि चेकबुक सोबत असणं सुद्धा आवश्यक आहे। तुम्ही सोबत ATM कार्ड व चेकबुक सुद्धा घेऊन जायचं आहे। तसंच पुढे बघूया। तर बघा, येथे जर उमेदवार वैयक्तिकदृष्ट्या अपात्र असेल तर त्यांचं निवड यादीतून नाव रद्द करण्यात येईल। तिथे तुम्हाला ट्रेनिंगला घेतलं जाणार नाही व तुमचं नाव निवड यादीतून कायमस्वरूपी हे रद्द करण्यात येईल। तसंच पुढे बघा, तुमचा हा जो काही ट्रेनिंग 6 महिन्याचा ट्रेनिंग पिरियड असणार आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त 5च सुट्ट्या तुमच्या मंजूर करण्यात येतील। जास्त सुट्ट्या तुम्हाला घेता येणार नाही। तर बघा, जर प्रशिक्षणार्थीने नैमित्तिक रजा वगळून कोणत्याही प्रकारची रजा मंजूर केली जाणार नाही। तसंच पूर्ण कालावधीमध्ये 5 दिवस रजा मंजूर करण्यास येईल, फक्त 5 दिवस राहील। आणि जर जास्तच आवश्यकता भासली तर तुम्हाला ही ट्रेनिंग सुद्धा चालू ठेवता येणार नाही, तुम्हाला या ट्रेनिंगतून बाहेर काढण्यात येईल। आणि तसंच ही तुम्ही महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे। आणि तसंच पुढे जर
तुमचं लग्न वगैरे जरी असेल तरी ह्या बाबीसाठी सुद्धा तुम्हाला फक्त 2च दिवस सुट्टी मिळेल. ही एवढी गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. 2 दिवसापेक्षा जास्त सुट्ट्या तुम्हाला येथे मिळणार नाहीयेत. ही महत्त्वाची बाब तुम्ही लक्षात घ्यायची आहे. तर बघा मित्रांनो, पोलीस शिपाई चालक या पदासाठी येथे एकूण 302 उमेदवारांची ही लिस्ट लागलेली आहे. त्यांचं मी परत एकदा सांगते. बघा, त्यांचं येत्या 23 तारखेपासून नानवीज दौंड येथे ट्रेनिंग ही चालू होणार आहे. तर बघा, अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद.